असो या अध्यायामधला कथाभाग असं झाला ज्यावेळेस रेवणसिद्धनाथाला महिमासिद्धी प्रसन्न झाली आणि रेवणसिद्धनाथासमोर ज्यावेळेस महिमासिद्धी प्रकट झाल्याबरोबर तिने विचारलं तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे त्या मी पूर्ण करते। तेव्हा रेवणसिद्धनाथाने सांगितलं तुझ्यामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे तर मग हे मला या ठिकाणी जे माझ्या शेतामध्ये मी काम करतो जे धान्य पिकवतो त्या धान्याच्या त्या ठिकाणी कनकाच्या राशी करून दे म्हणजे सोन्याच्या राशी करून दे असं सांगितल्याबरोबर त्या महिमा सिद्धीनं भल्या मोठ्या राशी त्या ठिकाणी सोन्याच्या त्या पलीकडच्या आंब्याखाली करून दाखवल्या धान्याच्या राशी करून दाखवल्या। हे पाहिल्यानंतर मात्र रेवणसिद्धनाथाला खूप समाधान वाटलं आणि मग त्या महिमा सिद्धीला बोलावलं रेवणसिद्धनाथ हे महिमा तू जर नेहमी अशी माझ्यासोबत राहशील तर मी या ठिकाणी तुझ्या मंत्राचा जप अहोरात्र करत जाईल। तेव्हा तिने सांगितलं महाराज मी प्रकट रूपाने तुमच्यासमोर राहू शकणार नाही पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझं कार्याची गरज पडेल त्या वेळेला माझं आव्हान केलं मी तुमचं मनातील असलेलं सर्व कार्य या ठिकाणी पूर्ण करून देईल। हे सांगितल्याबरोबर रेवणसिद्धनाथानं मनामध्ये विचार केला महिमासिद्धी गुप्त झाली आपल्या स्थानाला निघून गेली। रेवणनाथाने त्या ठिकाणी काय विचार केला की व्यर्थ आपण या ठिकाणी आपलं शिनवायला होत आपल्या शरीराला कष्ट द्यायला काय उपयोग आहे। आपल्याला एवढी सिद्धी प्राप्त आहे ज्या सिद्धीमुळे आपलं सर्व धन दौलत या ठिकाणी अनायसे मिळते बिना कष्ट मिळते बिना सायास मिळते तर कशासाठी आपल्या शरीराला कष्ट द्यायचा असा विचार करून रेवणसिद्धनाथ आपलं ते बैल सोडतात आऊत सोडून आपल्या घरी आल्यानंतर बैलाला बांध गोठ्यामध्ये रात्री आराम केला। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य माथ्यावर आला तरी देखील रेवणसिद्धनाथ त्या घराच्या बाहेर नाही गेला तर बैलाला चारा पाणी पण पाहिलं नाही किंवा शेताकडे जायचं देखील मनामध्ये विचार केला। त्यावेळेस मात्र सहनसारुक नावाचा जो शेतकरी ज्यांनी याचं पालन पोषण केलं रेवणनाथाचं तो सहनसारुक रेवणनाथाजवळ गेला आणि बोलायला लागला बाळा शेतामध्ये जायचं नाही का। तेव्हा हा रेवणसिद्धनाथ बोलतो काय करायचं बाबा शेतामध्ये जाऊन आपल्याला काय कशाची कमी आहे आपल्या घरामध्ये एवढं धन दौलत आहे एवढ्या सोन्याच्या राशी आपल्या घरात पडल्यात मग शेतामध्ये व्यर्थ का बरं कष्ट करायचे। तेव्हा त्या ठिकाणी सहनसारुक म्हणतो का बाळा खोटं बोलतोस आपण शेतकरी कुटुंबातली माणसं शेतात काम नाही केलं शेत जर नाही पिकवलं तर आपल्याला खायला काय मिळणार आहे असं ज्यावेळेस बोलतात सहनसारुक तेव्हा रेवणनाथ म्हणतात बाबा घरामध्ये जाऊन पहा आपल्याला कशाची देखील कमी नाही। तेव्हा सहनसारुकानं घरात जाऊन पाहिलं तर भल्या मोठ्या धान्याच्या राशी पडल्यात भल्या मोठ्या सोन्याच्या राशी त्या ठिकाणी पडलेल्या ज्यावेळेस पाहिल्या त्या सहनसारुकनं विचार केला का हा कोणीतरी योगी पुरुष आहे याला आपण आता विनाकारण कष्ट या ठिकाणी द्यायचे नाही याच्याकडून कुठल्याही प्रकारचं कष्टाचं काम करून घ्यायचं नाही असा विचार केला। त्या दिवसापासून गावामध्ये पूर्ण प्रसिद्धी व्हायला लागली रेवणनाथाची आणि कोणी बाहेरगावचा जर पाहुणा आला मंदिरामध्ये कोण थांबला तर रेवणनाथाच्या घरी त्याला बोलवायचे रेवणनाथ त्याला त्यांच्या इच्छेप्रमाणे इच्छा भोजन द्यायला लागले। अशा प्रकारची वार्ता पूर्ण त्या पंचक्रोशीमध्ये पसरल्यानंतर बऱ्याच गावचे लोक यायचे आणि रेवणसिद्धनाथ त्यांना तेवढ्यांना जीव करून त्या ठिकाणी तृप्त करायची। ही वार्ता एक दिवस या ठिकाणी फिरत असेच मच्छिंद्रनाथ देखील आले। मच्छिंद्रनाथ आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर गावातील लोक त्यांना बोलायला लागले शिवालयात जाऊन थांबले ते मच्छिंद्रनाथ आणि आपला स्वयंपाक हाताने करून खाऊ लागले होते। त्या गावातील काही नागरिक गेले आणि सांगायला लागले बाबा तुम्ही कशाला इथं हाताला कष्ट करता बरं का आमच्या गावात रेवणनाथ आहे रेवणनाथाच्या घरी जा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं पंचपक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी हा रेवण खाऊ घालेल। तेव्हा अंतर्ज्ञानानं जाणून घेतला रेवण कोण आहे त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा देखील एक आपल्या नाथ संप्रदायातला आहे आणि अशा प्रकारचं इच्छा भोजन घालतो म्हणजे याला सिद्धी प्रसन्न सिद्धीचं अन्न या ठिकाणी कुठलेही साधू संत ग्रहण करत नाहीत। म्हणून या ठिकाणी काय करतात मच्छिंद्रनाथ त्याला आता अदलघडवण्या करता रेवणनाथाला फक्त एकच सिद्धी प्राप्त होती महिमा सिद्धी परंतु हे जे मच्छिंद्रनाथ होते ब्रह्मवेता होते यांना सर्व अष्टसिद्धीचे 64 योगिनी सर्व या ठिकाणी प्रसन्न होत्या। त्यांनी नुसतं मनुष्यांनाच भोजन नाही तर जंगलामध्ये राहणार जे हिंस्त्र श्वाप वाघ सिंह अस्वल लांडगे कोल्हे साप त्या ठिकाणी मोठं छोटे छोटे पशु पक्षी सर्वांना भोजन या ठिकाणी कोण मच्छिंद्रनाथ त्या शिवालयामध्ये देऊ लागले। ही वार्ता त्या ठिकाणी रेवणनाथाच्या कानावर गेली आपण तर फक्त माणसांना भोजन देतो इथं मात्र या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला वाघाला जेवायला द्यायला सिंहाला देखील खाऊ घालाले साप देखील त्यांच्या खांद्यावर खेळाले जे चिमण्यासारखे पक्षी ते गरुडापर्यंत मोठे महान पक्षी सर्वांना अन्न या ठिकाणी कोण पुरवायला आले तर मच्छिंद्रनाथ। मग आपण का बरं हे करू शकत नाही असा विचार मनामध्ये केला आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिलं आपल्या महिमासिद्धीचं पाचारण केलं महिमासिद्धीला बोलवल्यानंतर विचारलं महिमासिद्धीने सांगितलं मी फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करू शकते पशु प्राण्यांना या ठिकाणी भोजन द्यायचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही हे फक्त एक ब्रह्मवेताच करू शकतो। मग त्यावेळेस ब्रह्मवेता कोण म्हणल्यानंतर तिने सांगितलं तुमचे जे गुरु आहेत दत्तगुरू ते स्वतः ब्रह्मवेते त्यांच्याकडून तुम्ही या विद्या अवगत करून घ्या आणि मग तुमचं कार्य साधा असं म्हणल्यानंतर
रेवण सिद्धनाथ ज्या ठिकाणी दत्तगुरूची भेट झाली होती त्या वाटेवरतीच त्या ठिकाणी ठाण मारून बसले आणि दत्तगुरूची त्या ठिकाणी आराधना करायला लागली. इकडं मच्छिंद्रनाथाला समजलं की हा जो रेवण आहे हा तपश्चर्या त्या ठिकाणी गुरुची आपल्या आठवण करू लागला, गुरुचे स्मरण करू लागला आहे. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञान जाणलं की असा कोणता गुरु याला भेटला आहे की या ठिकाणी आतापर्यंत आपल्या शिष्याची त्या ठिकाणी कीव येत नाही आणि गुरु प्रकट होत नाहीत. तेव्हा मात्र यांच्या लक्षात आलं या सिद्धीला आपण बोलवावं. महिमा सिद्धीला सर्व सिद्धींना पाचारण केल्यानंतर सांगतात कोण सिद्धी या ठिकाणी प्रसिद्ध झाली रेवणनाथाला. रेवणनाथाला त्या ठिकाणी महिमा सिद्धी समोर त्यांनी सांगते महाराज मी या ठिकाणी दत्तगुरूच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी रेवणनाथाचं काम करते आणि रेवणनाथाला हा सिद्धिमंत्र प्रत्यक्ष दत्तगुरूने दिलेला आहे. जाणल्यानंतर मात्र मच्छिंद्रनाथ विचार करतात माझे देखील गुरु दत्तगुरूच आहेत आणि या ठिकाणी दत्तगुरूच या ठिकाणी आपला कानमंत्र या ठिकाणी रेवणनाथाला दिला म्हणजे हा देखील माझा गुरुबंधू आहे. मग गुरुबंधूची काळजी या ठिकाणी रेवणनाथाची वाटायला लागते. स्वतः त्या ठिकाणी गिरनार पर्वतावर मच्छिंद्रनाथ जातात, दत्तगुरूंची त्या ठिकाणी आळवणी करतात आणि सांगतात रेवण तुमची या ठिकाणी वाट पावला त्या ठिकाणी अस्थिमास फक्त राहिलेला आहे, एवढा या ठिकाणी क्रस झाला आहे, कृपा करून तुम्ही लवकर चला. तेव्हा दत्तगुरूला घेऊन मच्छिंद्रनाथ येतात, त्या ठिकाणी रेवण सिद्धनाथाला भानावर आणतात, त्या ठिकाणी गुरुमंत्र देतात, अशक्त झालेले शरीर त्या ठिकाणी सशक्त करून देतात आणि मग गिरनार पर्वतावरती रेवण सिद्धनाथाला दत्तगुरू घेऊन जाऊन सर्व 14 प्रकारच्या विद्या त्या ठिकाणी प्रदान करतात, सर्व शिक्षण त्या ठिकाणी देतात. मच्छिंद्रनाथाच्या हस्ते त्या ठिकाणी मावंदे करून घेतात, मार्कंड पर्वतावर जाऊन नागास्त्र वृक्षाची पूजा करतात, सर्व 52 वीरांना प्रसन्न करून घेतात. अशा प्रकारचे सिद्ध झाल्यानंतर मग मात्र रेवण सिद्धनाथ अचानक अशी भिक्षा मागत मागत मान तालुक्यातील विटा गावामध्ये आले. विटा गावामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी बारशाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यात दारात येऊन या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी अलक्ष म्हणून आरोळी दिली आणि हा ब्राह्मण त्या ठिकाणी नेमकं पात्र वाढून स्वतः भोजनाला बसू लागला होता. तेवढ्यामध्ये ही आरोळी आल्याबरोबर ब्राह्मणाने ते पात्र बाजूला सारलं, बाहेर धावत गेला आणि या रेवण सिद्धनाथाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की याच्या लक्षात आलं हा कोणतरी दिव्य पुरुष आहे बरं का. आणि त्या ठिकाणी हा ब्राह्मण रेवण सिद्धनाथाच्या पायावरचं दर्शन घेऊन आला. तेव्हा रेवण सिद्धनाथाने त्यांना वरच्यावर उठवलं आणि सांगितलं तुम्ही उच्च कुळातील ब्राह्मण आहात, आम्ही मात्र या ठिकाणी क्षत्रिय कुळामध्ये असल्यामुळं तुम्ही आमचं दर्शन घेणं योग्य नाही असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणानं सांगितलं, त्या मधु ब्राह्मणानं सरस्वती ब्राह्मणानं मी नुसता ब्राह्मण कुळात जन्मलो महाराज, परंतु या ठिकाणी एवढा दीन दरिद्री आहे मी की माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाही आणि आज माझ्या मुलाचं बारसं आहे तर कृपा करून घरामध्ये चला आणि बारशाचं भोजन तुम्ही या ठिकाणी ग्रहण करा असं सांगितल्यावर रेवण सिद्धनाथाला मध्ये आणून ते 5 पक्वान्नाचं भरलेलं ताट त्या ठिकाणी रेवणनाथाला रेवणनाथाने भोजन केलं आणि भोजन करून रात्रीच्या वेळेला आराम करू लागले होते आणि सांगितलं त्या सरस्वती ब्राह्मणानं महाराज आजच्या दिवस या ठिकाणीच विश्रांती करा आणि उद्या तुम्हाला हवं असेल तिकडे तुम्ही जा किंवा इथं राहायचं असेल कायमचं इथं देखील राहू शकता. रेवण सिद्धनाथाला संध्याकाळी जेवायला ज्यावेळेस ब्राह्मणानं विचारलं त्यावेळेस रेवणनाथानं सांगितलं की माझी जेवणाची सध्या काही इच्छा नाही, माझं रात्रीचं जेवण अल्प आहे, मला आता काही नको. हा सरस्वती ब्राह्मण त्या ठिकाणी रेवणनाथाची सेवा करत त्यांच्या पलंगाजवळ मंचकाजवळ बसून राहिला, त्यांचे पाय दाबू लागला होता आणि इकडं माझ घरामध्ये मात्र सरस्वती ब्राह्मणाची जी पत्नी होती ती आपल्या 7व्या बाळाला त्या ठिकाणी मांडीवर घेऊन झोपी घालण्याचा प्रयत्न केला होते. तेवढ्यात मध्यरात्रीची वेळ झाली, मध्यरात्रीनं सटवीनं येऊन त्या ठिकाणी काळाचा घाला घातला आणि त्या बाळाचे प्राण त्या ठिकाणी हरवून नेले. इकडं हळूहळू आवाजामध्ये ती सरस्वती ब्राह्मणाची पत्नी जी आहे बाळ कासावीस होतं हे पाहिल्यानंतर हळूहळू रडायला लागली आणि हा आवाज मात्र ज्यावेळेस त्या ठिकाणी रेवणनाथाच्या कानावर पडला, रेवणनाथ उठून बसले आणि सरस्वती ब्राह्मणाला विचारलं कोण रडत आहे. तेव्हा सरस्वती ब्राह्मणाने सांगितलं बाबा माझी पत्नीच या ठिकाणी रडत आहे आणि का रडत आहे तर माझ्या बाळाचे प्राण कासावीस झालेले आहेत. तेव्हा रेवण सिद्धनाथ त्या ठिकाणी जाऊन पाहतात तर बाळाचे प्राण त्या ठिकाणी निघून गेलेले असतात. निष्प्राण झालेला बाळ आणि समोर घेऊन बसल्यानंतर रेवण सिद्धनाथ अतिशय राग येतो आणि त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला देवाचा राग करू लागतात. मी तर प्रत्यक्ष असते वेळेस कसं काय या ठिकाणी यमदेवानं येऊन या बाळाचे प्राण हरले असा विचार करतात. त्या मधु ब्राह्मणाला सरस्वती ब्राह्मणाला विचारतात की बाळा हे बाबा तुला हे एवढं एकच मूड आहे का. त्यावेळेस त्यांना आपल्याबद्दलची सर्व हकीकत सांगितली. नाही बाबा मला आतापर्यंत 7 मुलं झाले परंतु कोणताही पुत्र माझा या ठिकाणी वाचला नाही. कोणी 3ऱ्या दिवशी, कोणी 5व्या दिवशी, कोणी 7व्या दिवशी मरण पावले. हा एकच पुत्र एकमेव असा होता की 12 दिवस वाचला म्हणून याचं आम्ही बारसं केलं आणि तेवढ्यामध्ये तुम्ही आलात. अशा प्रकारची घडलेली हकीकत सरस्वती ब्राह्मणाने सांगितल्यानंतर त्या ठिकाणी बाळाच्या प्रेताला आपल्या जवळ घेतलं रेवण सिद्धनाथानं. अमर मंत्राची विभूती त्या बाळाच्या शरीरावरती छापली आणि सांगितलं की या बाळाचं देहरक्षण कर
आता याला मी अमर मंत्र दिल्यामुळे हा देह नाशणार नाही आणि मी स्वतः या बाळांचे प्राण तुझ्या 7ही बाळांचे प्राण या ठिकाणी घेऊन येतो असं सांगितलं. आपल्या कपाळाला त्या ठिकाणी ज्ञान मंत्राची विभूती भासली आणि सरळ सरळ या ठिकाणी रेवणनाथ कुठे गेले, यमधर्माकडे. धर्मराजा पुढे गेल्यानंतर धर्मराजाने त्या ठिकाणी स्वागत केलं रेवणनाथाचं. रेवणनाथाचं स्वागत केल्यानंतर विचारलं, महाराज कसं काय यानं केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी धर्मराजाला बोला लागले, रेवणसिद्धनाथ, मी त्या विटा गावामध्ये सरस्वती ब्राह्मणाच्या घरी राहत असते वेळेस तुम्ही कसं काय त्या बाळाचे प्राण या ठिकाणी हरण केले. तेव्हा मात्र यमधर्माला संकट पडलं आणि धर्मराजाला सांगितलं की गोड गोड बोलणंच ही जी आलेली व्याधी आहे ती कैलासावर आपण वाटा लावून द्यावी, असा मनामध्ये योजना आखून त्या ठिकाणी धर्मराज सांगायला लागले. महाराज, मी तर फक्त एक नौकर माणूस आहे बरं का. हे सर्व ज्या ठिकाणी जन्म देणं मृत्यू देणं हे माझं काम नाही. मी फक्त या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या अधीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेमध्ये राहतो. हरिहर म्हणजे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश जे तिघजण आहेत त्या तिघांचं कार्य आहे. ब्रह्मदेवाचं सृष्टी निर्माण करणं, जन्म देणं, त्याचं विधी लिखित लिहिणं. विष्णुदेवाचं आहे त्याचं रक्षण करणं आणि महादेवाचं आहे त्याकरता त्या सर्व करत त्या विद्या प्रदान करणं. अशा प्रकारचे कार्य तिन्ही देवाने वाटून घेतलेत आणि त्यांच्या आज्ञेमध्ये मी राहतो. तेव्हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कैलासावरती जा. कैलासावरती तुम्हाला हा ब्राह्मणाचा जो 7 बाळ येतं ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर रेवणसिद्धनाथ त्या धर्मराजाच्या यम्यपुरी नगरीतून निघतात आणि कैलासाकडे जातात. आता कैलासामध्ये काय कथा होणार आहे हे कथाभाग आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. अशा प्रकारचं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले.